परवा
उभारिला हात उभारिला हात उभारिला हात उभारिला हात जगी दानविली मात जगी दानविली मात जगी दानविली मात जगी दानविली मात दानविली मात जगी दानविली मात देव बैसल सिंहासनी देव बैसल सिंहासनी देव बैसल सिंहासनी देव बैसल सिंहासनी आला याचका पुरे धनी आला याचका पुरे धनी आल्या या चक्कापुरे धनी आल्या या चक्कापुरे धनी आल्या या चक्कापुरे धनी आल्या या चक्कापुरे धनी एकाच्या कैवारे एकाच्या कैवारे एकाच्या कैवारे एकाच्या कैवारे उगवी बहुतांचे डोळे 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 देव बैसल सिंहासनी देव बैसल सिंहासनी देव बैसल सिंहासनी देव बैसल सिंहासनी आला याचका पुरे धनी आला याचका पुरे धनी आला या चक्कापुरे धनी आला या चक्कापुरे धनी आला या चक्कापुरे धनी आला या चक्कापुरे धनी काही पडोने दिसता काही पडोने दिसता काही पडोने हिचका काही पडोने हिचका काही पडोने हिचका काही पडोने हिचका देव बैसल सिंहासनी देव बैसल सिंहासनी देव बैसल सिंहासनी देव बैसल सिंहासनी आला याचका पुरे धनी आला याचका पुरे धनी आला या चक्कापुरे धनी आला या चक्कापुरे धनी आला या चक्कापुरे आला या उभारिला हात उभारिला हात उभारिला हात उभारिला हात उभारिला हात उभारिला उभारिला हात उभारिला उभारिला हात
उभारिला हात उभारिला हात जगी जाणविली मात देव बैसले सिंहासनी आल्या याचका होय धनी एकाच्या कैवारे उगवी बहुतांचे कोडे देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरी धनी दोही ठाई तुका काही पडोनी जी चुका देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरी धनी पांडुरंगा करू दुसरे चरण
नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुची ते नमस्कारुनी आता जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर शिव भोळा चक्रवर्ती दयाचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिव नाम दयानवादी क्रोध काम शिव भोळा चक्रवर्ती दयाचे पाय माझे वाचे वदता शिव नाम दयानवादी क्रोध काम 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 शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे वाचे वदता शिव नाम दयानवादी क्रोध उभारिला हात जगी जानविली मात देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरी धनी प्रस्तुत कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्य मूर्ती देहू निवासी परमार्थाचे जे कळस गणला गेले श्री संत तुकोबर आहे त्यांचा चार चरणाचा आणि प्राण प्रतिष्ठेच्या निमित्तानं परमात्म्याचं या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर त्या प्राण प्रतिष्ठेचं महत्व प्रतिपादन करणारा अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे ठला वाडेगाव या ग्रामामध्ये पल्लाडे लेआउट नाही का पल्लाडे लेआउट मध्ये भगवान नर्मदेश्वराचं या ठिकाणी आज प्राण प्रतिष्ठा आणि त्या प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने या ठिकाणी हा 2 दिवसाचा उत्सव आहे आणि उत्सवाचं या ठिकाणी जे निमित्त सुद्धा आमचे ज्यांच्या मार्गदर्शनाखालून हा उत्सव आपण साजरा करत आहात पल्लाळे परिवार नाही का त्या परिवारानं आपल्या जीवनातील परमात्मा प्राप्ती करता जीवानं काय करावं नाही का काय केलं पाहिजे दादा केवढं मोठं कार्य आहे समाजामध्ये प्रपंचामध्ये तुम्ही कार्य करत असताना प्रपंचासाठी कितीही करा शेवटी पश्चाताप आहे काय पश्चाताप आहे पण परमात्मा करता काही करणं आणि भगवंताची प्राण प्रतिष्ठा करून मंदिर निर्माण करून भगवान शिवजीची प्राण प्रतिष्ठा या ठिकाणी आजच्या या मंगल प्रसंगी मार्गशीर्ष महिना आहे पर्वकाळ आहे आणि या पर्वकाळामध्ये आज भगवान शिवजी या ठिकाणी विराजमान झाले नाही का म्हणून आमचे अरे आपल्या आईच्या आणि पित्याच्या नाही का मातृपितृ ऋणातून आजच्या दिवसाला आमचे प्रदीप भाऊ असतील आमचे प्रवीण भाऊ असतील प्रशांत भाऊ असतील आणि प्रमोद भाऊ सगळ्यात मोठे मला वाटते प्रमोद भाऊ आहेत 4 भावंडांनी या ठिकाणी मातृ आणि पितृ संकल्पनेतून संकल्पना कोणाची आहे आईची
आणि आईच्या असलेल्या संकल्पनेतून सत्य संकल्पाचा दाता नारायण. अरे आईची इच्छा पूर्ण करणं हे पुत्राचं कर्तव्यच आहे. माता पित्यांची इच्छा जो पुत्र पूर्ण करत नसेल दादा, त्याला पुत्र कसं म्हणता येईल? त्याला मुलगा म्हणता येईल? काय म्हणता येईल? अहो पूत कोणाला म्हणतात? अहो जो पतनाकडे माता पित्याला जाऊ देत नाही त्याला पुत्र म्हणतात राजा, तो पूत आहे, नाही का? आणि या चारी भावंडांनी या ठिकाणी आपल्या आईची संकल्पना आहे, आईची इच्छा होती की भगवान शिवजीची प्राणप्रतिष्ठा व्हावी आपल्या लेआउट मध्ये आणि भव्य असं मंदिर व्हावं, आणि त्याकरता चारी भावंडांनी एकत्र यावं. सांगू दादा, मला याच्याहून फक्त रामायणामध्ये एक प्रसंग आठवतो की आपल्या आईची इच्छा नाही, सावत्र आईची इच्छा नाही की भगवान श्री रामचंद्र प्रभून गादीवर बसावं. कोण बसावं? मग भरतानं बसावं, नाही का? माझ्या वचनाला आज तुम्ही जागवा आणि लाडक्या श्रीरामाला, नाही का? कैकेयीची इच्छा आहे की प्रभू रामचंद्र वनवासात जावे, भरताला गादी भेटावी, म्हणून सावत्र आईच्या वचना करता, आपल्या पित्याच्या वचना करता 14 वर्ष वनवास स्वीकार करणारे प्रभू रामचंद्र आहेत. आणि आज याही ठिकाणी 4 भावंड आहेत आणि चारही भावंडाची रास सुद्धा एकच आहे दादा, नाही का? आणि एक सांगू का, वडिलाची रास सुद्धा, आमच्या प्रभाकर भाऊची रास सुद्धा तीच आहे. आणि 4 मुलांचं नाव जे आहे, प्रदीप आहे, प्रमोद आहे, प्रवीण आहे आणि प्रशांत आहे. अहो सगळ्यांच्या राशी एकच आहे, ती रास म्हणजे कन्या. आणि कन्या राशीचं महत्वच आहे बाबा. काय महत्व आहे कन्या राशीचं? दुसऱ्यावर प्रेम करणं, त्याग करणं आणि समर्पण असणं, हे कन्या राशीचं काय तत्व आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्याकरता भगवान शिवजीचं मंदिर या ठिकाणी आपल्या असलेल्या जनकल्याणाकरिता सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करणारं मनोरथ. आणि भगवान शिवजी सगळं दैवतच असं दादा, दैवतच असं आहे, ते भोळ आहे. काय? शिव भोळा चक्रवर्ती, त्याला भोळ म्हटलं महाराज, नाही का? आणि सगळ्या इच्छा पूर्ण करणारं दैवत आज या परिसरामध्ये भव्य दिव्य अशी प्राणप्रतिष्ठा. आणि करत असताना सांगतो बाबा, आमच्या प्रदीप भाऊनं चारी भावंडांनी अंतःकरणापासून जी कार्य केलं जाते ना, अंतःकरणातल्या सद्वृत्तीपासून जे कार्य केला जाते दादा, ते कार्य सुद्धा कसं होत असते, शेवटच्या यशाच्या शिखरापर्यंत जात असते. आणि अंतःकरणातले जे विषय आहे, नाही का, तो सात्विक असावा. आणि सात्विक अंतःकरण वृत्तीनं जे कार्य केलं जाते ना बाबा, त्या कार्याला जगाचा मालक सुद्धा यश देत असतो. केवढा आनंद आहे एका परिवाराने एवढं करावं, आणि तेही तनमन धनानं करावं, नाही का? प्रदीप भाऊ ज्यावेळेस आमची तारीख घ्यायला आले ना, महाराज तुम्ही सांगा फक्त काय करावं लागते, नाही का? आम्हाला संप्रदायातली जाणीव नाही, काय नाही, आम्हाला यातलं कळत नाही बाबा. पण मला असं वाटतं जेवढं कळत नाही, हे जरी कळलं ना माणसाला तरी खूप आहे. लक्षात घ्या, आम्हाला कळत नाही, पण आम्हाला कळत नाही ही कळणं खूप महत्वाचं आहे. शहाणपणाचं लक्षण आहे. नाही तर आम्हाला कळत नाही ही आम्हाला कळत नाही, हे मूर्खाचं लक्षण आहे, नाही का? आणि असं जर असेल जीवनामध्ये, एवढं जरी कळलं ना की आम्हाला कळत नाही, पण ज्यांना कळते त्यांच्या जवळ आम्ही जाऊन आमचं असलेलं कार्य पूर्ण करू शकतो. आणि आज आमच्या प्रदीप भाऊन सुंदरसं मंदिराचंही सुशोभीकरण केलं, नाही का? अरे आपल्याला राहण्यासाठी चांगलं घर असावं. सकाळचा विधी करायसाठी 2 लाख रुपयाचा आम्ही खर्च करतो, फक्त सकाळचा विधी करायसाठी. त्याला बाथरूम मध्ये तुम्ही त्याच्यात स्टाईल असली पाहिजे, अशीच असली पाहिजे. पण जगाच्या मालका करता काही करणं, हेच माणसाचं जीवन आहे दादा. प्रपंचामध्ये कितीही करा, प्रपंच कधी पूर्ण कधीच होत नाही प्रपंच दादा पूर्ण. कितीही करा, किती सुंदर घर बांधा, बंगला बांधा, तरी एखादा माणूस वास्तुशांतीला आला की म्हणते की बाबा इकडचं राहिलंच राजा थोडं, हे काम राहिलंच राजा थोडं. म्हणजे हा प्रपंच कधी पूर्ण होत नाही. पण एक सांगू का, परमार्थ कधी एक माणसानं जर केला तर तो या जीवनामध्ये, मनुष्य जीवनामध्ये तो प्राप्त केला जाते, त्याला पूर्णत्व प्राप्त होते. म्हणून मंदिराला सुद्धा पूर्णत्व आहे. मंदिराचे काम पूर्ण झालंय कशाहून?
कळस झाला म्हणजे नाही का. हा. कळस झाला म्हणजे मंदिर पूर्ण झालं. आणि आज असलेल्या या मंदिरामध्ये भगवान शिवजी सुद्धा विराजमान झाले. म्हणून त्याकरता सेवेकरता निवडलेला अभंग नाही का. उभारीला हात जगी जाणविली मात. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की बाबा अहो हात हाकारुनी सांगे तुका नाही का. हात वर करून वर करून पहिल्या काळात कधी हात वर करून सांगत होते नाही का. जाणीव करून देत होते. तसा हात वरून करून सांगतात की बाबा देव बैसले सिंहासनी. जो जगाचा मालक आहे, विश्वाचा परमात्मा आहे, जो निर्गुण निराकार आहे, तो सगुण रूपाला आणला. आणि आज या असलेल्या भव्य दिव्य अशा मंदिरामध्ये त्याचं काय झालं, सिंहासनाधीश्वर परमात्मा विराजमान झाले. आणि म्हणून तुम्ही बाबा या. का हो बाबा कशा करता, आमचं काय नातं आहे, आमचं काय फायदा आहे. आता फायद्याशिवाय तर माणूस जात नाही ना कुठं नाही का. तुम्ही तुकोबाराय तुम्ही हाकारून आवाज देता नाही का. उभारीला हात जगी तुम्ही आम्हाला कळून राहिले. मंदिर झालं, मंदिरामध्ये परमात्मा येऊन बसले, पण आमचा फायदा काय. आल्या याचका पुरे धनी नाही का. प्रत्येक याचकाचं मनोरथ पूर्ण करण्याची ताकद त्या परमात्म्याच्या ठिकाणी आहे. बरं असं तुकोबाराय म्हणतात की दोही ठाई एकाच्या कैवारी. एकाची इच्छा आहे, उगवी बहुताचे कोडे. नदी ज्यावेळेस आपल्या उगमस्थानापासून समुद्रापर्यंत जाते ना राजा, अहो तिचं ध्येय समुद्र प्राप्ती आहे. पण जात असताना त्या नदीचा उपयोग प्रत्येक गावात होतो की नाही. पाणी देण्याकरता तुम्हाला पाणी देते की नाही. तिचं ध्येय एक मात्र समुद्र आहे, पण ती सगळ्यांचा फायदा करते ना. तसं एकाच्या कैवारी उगवी बहुताचे कोडे. निमित्त आमच्या आईचं आहे, आमच्या आईची संकल्पना आहे. आणि आईच्या संकल्पनेतून मंदिराची या ठिकाणी नवन मंदिराची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा केली. पण आज आपण कोणीही आलं तरी इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य भगवान शिवजीच्या ठिकाणी विराजमान आहे नाही का. म्हणून तुकोबाराय म्हणतात की बाबा दोही ठाई तुका काही पडून येदी. दोन्ही ठाई म्हणजे मृत्यू लोकाच्या ठिकाणी जे संत आहेत दादा, संतांचं कार्य कोणतं, या ठिकाणचा निरोप त्या परमात्म्यापर्यंत न्यायचा आणि परमात्म्याचा निरोप इथपर्यंत आणायचा. दोन्ही ठिकाणचं कार्य, दोन्ही ठिकाणी निरोप देण्याचं कार्य माझ्या तुकोबारायचं आहे. म्हणून दोही ठाई तुका नाही का. अभंगाचा या ठिकाणी संकोच तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. पुढे विस्तार करू. ठरा विठ्ठल. त्या निमित्तानं सुंदर असं या ठिकाणी नियोजन आहे नाही का. किती नियोजन चांगलं आहे दादा. एवढा मोठा भव्य दिव्य मंडप आहे, सुंदर असा साऊंड आहे. आणि ज्यांचा साऊंड आहे आमचे परम मित्र नाही का, संतोष दादा धनोकार, शेगाव पासून आले हो राजा नाही का. कशा करता की आमचा शब्द तुमच्यापर्यंत यावा नाही का, या करता. आणि त्यांच्या चिरंजीवाला सुद्धा सोबत आणलं एवढ्या थंडीच्या दिवसात. आमचे पहारेकरी बाबा आहेत भिकाजी महाराज, त्यांच्या सोबत आहेत. सकाळपासून पहारा उभा केला. एका दिवसाचा आपला सप्ताह आहे, भगवंताचं नामचिंतन आहे. कशा करता असलं पाहिजे दादा, कशा करता कीर्तन असलं पाहिजे, कशा करता नामचिंतन असलं पाहिजे. कर्मकांडामध्ये काही चुकी झाली तर याच्यातून ते पूर्णत्वात जाते म्हणून नाही का. सुंदर असं आमचे मृदंगाचार्य आता कीर्तन होईपर्यंत आम्हाला वाजवतील. आम्हाला नाही मृदंगाला नाही का. आमचे सागर दादा आहेत. आपल्या परिसरातलं वैभव आहे, आपल्या परिसरातलं आपल्या या विदर्भामध्ये आमचे शत्रुघ्न दादा आहेत. सुंदर असं गायन करतात दादा नाही का. आमचे पुंडलिक महाराज आहेत की नेहमी आमच्या सोबत असतात असे. आणि हे आमचे चिरंजीव आहेत आनंदराव नाही का. सोबत त्यांचा पेपर होता म्हणून ते आज येण्याचा योग आहे. आणि अशा असलेल्या तुम्ही एवढ्या थंडीत सुद्धा नाही, एवढ्या थंडीत कोणाला यावं वाटते का. घरातून निघा वाटत नाही. सगळ्याच्या अंगात स्वेटर आहेत ना. कोणी असं शाल घेऊन आलं, पण आमच्या अंगात काहीच नाही राजा. सगळं व्यवस्थित आहात. एक अजून असा आनंद वाटते की सगळ्यांनी पदर डोक्यावर घेतला
कशासाठी? एवढ्यानं तरी आमची संस्कृती जागृत आहे असं वाटतं. हा? अहो, सगळ्यांच्या डोक्यावर पदर आहे, तो थंडीमुळे का असे ना. नाही. अजून एक सांगू का? अरे कीर्तनाची मर्यादा असते. ही व्यासाची गादी आहे. कोणाची गादी आहे? व्यासाची गादी आहे. आणि या व्यासपीठाच्या वर कधी आपण बसायचं? लक्षात आलं का? हा. या व्यासपीठाच्या वर ज्याचं अधिष्ठान बसण्याचं आहे ना, तुम्ही प्रभू, तुम्ही महेशाची या मूर्ती, तुम्ही महेशाच्या मूर्ती आहात. तुम्ही साक्षात भगवान शिवजी ऐकणारे, पण ऐकणाऱ्याचं स्थान हे व्यासपीठापेक्षा खाली असलं पाहिजे, हा शास्त्राचा नियम आहे. आणि या स्थानापेक्षा जर तुम्ही वर बसत असाल तर त्याचं दोष सुद्धा तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. देवानं आपल्याला बसण्यासाठी सामर्थ्य दिलं असेल तर या आसनापेक्षा खाली असलं पाहिजे. आणि आमच्याजवळ तेवढं सामर्थ्य नसेल तर साहजिक आहे, बसता येत नाही, मग खुर्चीवर बसा. पण एवढं तारुण्य दिलं दादा, आणि त्या तारुण्यामध्ये जर आम्ही त्या व्यासपीठाचा अपमान करत असू तो हा आमचा सनातन धर्माचा अपमान आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आजच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं भगवान शिवजी आज प्राणप्रतिष्ठा झाली. प्राणप्रतिष्ठा दोन प्रकारची असते बाबा. किती प्रकारची? दोन. चल आणि अचल. चल आणि अचल प्रतिष्ठा. आणि प्राण प्रतिष्ठा कशाला म्हणतात? प्राण म्हणजे मंत्र उपचाराने त्या मूर्तीमध्ये प्राण ओतणे, त्याला प्राण प्रतिष्ठा म्हणतात. काय म्हणतात? हा. आणि ते सामर्थ्य असतं त्या मंत्रामध्ये, त्या मंत्र उच्चाराच्या द्वारे त्याची प्राण प्रतिष्ठा करतात. जोपर्यंत प्राण प्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत तो दगड आहे. काय? दगड आहे. पण त्या दगडामध्ये ज्यावेळेस मंत्र उपचार केला जातात, आमचा सनातन धर्म सांगतोय की त्या मंत्र उपचारानं त्या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा केल्यानंतर त्यामध्ये चैतन्य आल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामध्ये धातू सुद्धा टाकावे लागतात, पंचधातू टाकावे लागतात, सुवर्ण टाकावं लागतं. याचं कारण काय? तिथं चैतन्य निर्माण व्हावं. सोन्यामध्ये चैतन्य आहे, तांब्यामध्ये चैतन्य आहे, आणि त्या चैतन्य त्या ठिकाणी वास करावं म्हणून तिथं खाली सोनं असते. कुठं? मूर्तीच्या खाली. जोपर्यंत त्याच्यावर काही कोणते संस्कार होत नाही तोपर्यंत तो दगड आहे. नदीला तोपर्यंत तुम्ही नदी म्हणू शकता जोपर्यंत ती आपली वाहता प्रवास आहे. पण एकदा ती नदी समुद्रात गेली की तिला नदी म्हणता येत नाही, तो समुद्र आहे. नाही का? दगड तोपर्यंत म्हणता येईल जोपर्यंत त्या दगडावर प्राण प्रतिष्ठा झाली नाही, मंत्रोपचार झाला नाही तोपर्यंत दगड आहे. समुद्र नदी नव्हे पैगा. समुद्र नदी नव्हे पैगा. नदी नव्हे पैगा. पाषाण म्हणून नये लिंगा. पाषाण म्हणून नये लिंगा. ओ सत्ता नव्हती जगा माणसाच्या सारीखे. सत्ता नव्हती जगा माणसाच्या सारीखे. हो सत्ता नव्हती जगा माणसाच्या सारीखे. सत्ता नव्हती जगा माणसाच्या सारीखे. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा. आता ते लिंग आहे. आता प्राण प्रतिष्ठा झाली, आता त्याला पाषाण म्हणता येणार का? त्याच्यावर मंत्रोपचार झाले. एवढ्या थंडीमध्ये तुम्ही आले ना, खूप आनंद वाटला. मला तर असं वाटलं एवढ्या थंडीमध्ये थंडी करून घ्यायला कोणी येईन का? आमचे गुरुजी सुद्धा आहेत तिथं, नाही का? आमचे शिवभाऊ आहेत, खेरेडे गुरुजी, नाही का? आणि एवढ्या परिस्थितीमध्ये मला तर असं वाटलं बस आपण एवढेच राहू. पुंडलिक महाराज, प्रदीप बार राहतील, कशी बसतील थंडीत. पण एवढ्या आमचे जावई बापू सुद्धा मुंबई सारख्या शहराच्या ठिकाणी विज्ञान युगात जगत असताना सुद्धा ज्यावेळेस मी त्यांना म्हटलं खुर्चीहून खाली आले हो, त्यांची बसण्याची खुर्ची माहित नाही तुम्हाला कशी आहे ऑफिस मधली, तरी खाली बसले. हा नियम आहे दादा. आपण सनातनी आहोत, आपल्या धर्मापेक्षा आपण मोठे नाही आणि कधी मोठं होण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा नसतो.
एवढ्या थंडीत सुद्धा आलं पाहिजे दादा. हा वेळ दिला कोण तुम्हाला? कीर्तनामध्ये आलो पाहिजे आम्ही, कथेमध्ये आलं पाहिजे आम्ही. का आलं पाहिजे? कारण आमच्यामध्ये आता कोणतंच धर्माचं आचरण करण्याचं सामर्थ्य राहिलं नाही आणि धर्म जाणून घेण्याची सुद्धा इच्छा राहिली. आमच्या तरुणांना धर्म माहित नाही महाराज. सांगतो आम्ही सनातनीय, पण त्या सनातनी धर्माचं तत्व काय याची जाणीव आजच्या तरुणाला राहिली आणि ते जाणून घेण्याची इच्छा सुद्धा नाही. म्हणता आज हे सगळं दुःख आहे ना जीवनामध्ये. अरे ज्या परमात्म्यानं ही वेळ दिली, वेळ देणारा कोण आहे? तो विश्वाचा मालक आहे. जर त्या परमात्म्यानं तुमची वेळ काढली ना तर तुम्हाला वेळ राहणार. वेळ देणारा तो आहे. रोज रात्रंदिवस तुम्हाला झोपेतून उठवणारा सुद्धा तो आहे. तुम्ही जरी आला राम लावत असाल नाही, हो राम आल्याशिवाय तुम्हाला उठता येत चाले हे शरीर कोणाची आसते, चाले हे शरीर कोणाची आसते, चाले हे शरीर कोणाची आसते, चाले हे शरीर कोणाची आसते. चाले हे शरीर कोणाची सत्ते, देखवी ऐकवी एक नाही. अरे सगळं हे शरीर त्याच्या मात चालते, तुमच्या मात चालत नाही. बरं शरीर हे तुमचं नाही. बर आपलं असतं तर आपण म्हातारे झालो, आपलं असतं तर आपले डोळे गेले, आपले असते तर हे टोंगळे दुखले, आपले दात आपले राहिले असते गेले. हा आपलं काही नाही दादा, याच्यावर सत्ता आपली नाही. सगळी सत्ता त्या विश्वाच्या मालकाची आहे. आणि हे सत्तेमध्ये सुद्धा वेळ देणारा तो परमात्मा आहे. त्यानं जेवढी वेळ दिली ना बाबा, त्या वेळेपर्यंत राहायचं आणि इथून निघून जायचं. मग एवढी वेळ जर आम्हाला दिली असेल, एवढं आयुष्य दिलं असेल, तर त्या जगाच्या मालकाकरता काही वेळ दिला पाहिजे ना बाबा, नहीं का? कहते हैं ना हर खुशी है लोगों के दामन में, पर घड़ी के लिए वक्त नहीं. दिन रात दौड़ा आदमी, खुद के लिए वक्त नहीं. आंखों में नींद भरी पर सोने के लिए वक्त नहीं. दिल है गमों से भरा पर रोने के लिए वक्त नहीं. और जिस मालिक ने इतना वक्त दिया वो मालिक के लिए वक्त नहीं. नहीं का? सगळा टाइम देणारा तो आहे, सगळी वेळ देणारा तो आहे. पण तरीही त्याच्यासाठी आमचा वेळ आम्ही दिला दे भजन गोमाता, देवी दिला दे भजन गोमाता, देवी दिला दे भजन गोमाता, देवी दिला दे भजन गोमाता, दिला दे भजन गोमाता, देवी दिला दे भजन गोमाता.
आणि जर मनुष्य देह दिला असेल तर कसा करता दिला? देवे दिला देह, कोण दिला? देवानं. कसा करता? भोजना करता. हं? देवे दिला देह भजना, भजना करता दिला दादा. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी, हा हे माणसाचं कर्तव्य आहे दादा. परम प्रयोजन आहे. प्रपंचामध्ये कितीही करा, शेवटी या प्रपंचामध्ये एकच उरते. सगळे म्हातारे एकत्र करायचे 80-90 वर्षाचे, 70 वर्षाचे, गावाच्या बाहेर न्यायचे, वाळेगावच्या पुढे. हा, आणि त्यांना विचारायचं का हो बाबा, तुम्ही या प्रपंचाकरता एवढे कष्ट घेतले, या प्रपंचातून तुम्हाला काय भेटलं? हा, हाडाचे काळ रक्ताचं पाणी केलं, रात्रंदिवस कोणाचे धुरे चोरले नाही. आयुष्य येतोनी कुटुंब कायही केले सांग बाबा, कायही केले सांग बाबा. आयुष्य येतोनी कुटुंब कायही केले सांग बाबा, कायही केले एवढं आयुष्य वेचलं, काय हित केलं? सगळे एकच म्हणतील, म्हातारीवर इथं नाहीत म्हणत, विचार सांगत गावाच्या बाहेर न्यायचे. मग म्हणतात त्याला विचारायचं का हो बाबा, एवढं तुम्ही प्रपंचात केलं, त्याच्यातून तुम्हाला काय भेटलं? ते एकच म्हणतील, एका वाक्यात म्हणतील, काही खरं मी नाही म्हटलं बा. काही खरं. सगळ्यांचं उत्तर एक येणार आहे. म्हणून प्रपंच आपल्याला काही देत नाही. मग त्या प्रपंचात जगत असताना काहीतरी असं करा महाराज, जन्म भेटला ना, मग काहीतरी परमार्था करता जगलं पाहिजे. देव देश धर्मा करता जगता आलं पाहिजे दादा. एक तर देवासाठी जगा, एक तर धर्मासाठी जगा, एक तर देशासाठी जगा. अरे मेल्यानंतरही जगावं वाटत असेल, मेल्यानंतरही जगावं वाटत असेल तर देशाकरता जगा, मेल्यानंतरही जगावं वाटत असेल तर धर्माकरता जगा. आजही माझ्या संभाजीला विसरायला तयार नाहीत महाराज, आजही छत्रपतीला विसरायला तयार नाहीत का? आणि आम्हाला भर बाजारात लोक मारतात बो नाही. आजही शिवाजी महाराजांना तुम्ही बाजारात जाऊन फक्त शिव्या देऊन दाखवा बरं, बरं ते आहेत का देहानं? नाही. का? आज गेल्यानंतरही कीर्ती रूपान आहेत. त्याचं कारण आहे धर्माकरता, त्याचं कारण आहे देशाकरता. म्हणून काहीतरी जगता आलं पाहिजे दादा, प्रपंचातून परमार्थ करता आला पाहिजे. आणि आज या 4 भावंडांनी एकत्र यावं. आपल्या आईची इच्छा आहे ना बाबा, गेल्यानंतरही माझ्या आईची इच्छा पूर्ण झाली पाहिजे. म्हणून नाही का, माझ्या शिवजीचं मंदिर नर्मदेश्वराचं पूर्ण करावं. आणि असं जर करत असतील आणि तन मन धनानं करत असतील दादा, याला म्हणतात उत्तमची उरे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची रावणाची आहे दादा, कीर्ती कंसाची सुद्धा आहे, कीर्ती लादेंची सुद्धा आहे, पण ती अपकीर्ती आहे. कीर्ती कोणती असावी? उत्तम असावी. आणि ती उत्तम कीर्ती मागे उरत असते नाही का. सुरत से किरत बडी बिन पंख उड़ जाए नाही का. सुरत जाती रही किरत कभी न जाय. पहा सुरत कशाला म्हटलं? ते सुरत नाही बरं, कोणतं सुरत? गुजरातचं सुरत. हा, सुरत म्हणजे हे शरीर आहे, हे 3.5 फुटाचं शरीर आहे. हे एक दिवस जाणार तर आहेच दादा,
पण या शरीराला जर तुम्हाला जर नागपूरला जायचं असेल तर किती रुपये खर्च आहे? कमीत कमी एसटीचं भाड्याले भाडं तर लागेल. भाड्याले भाडं कमीत कमी 300-400 रुपये लागतील ना हे सुरत तिथपर्यंत न्यायला. पण तुकाराम आपले कबीरदास म्हणतात की सुरत से किरत बडी बिन पंख उड जाय. त्याला भाडं लागत, कीर्तीला भाडं लागते का महाराज? कुठं महाराज छत्रपती संभाजी, कुठं छत्रपती शिवाजी महाराज, आणि त्यांचं जीवन आमच्यासाठी एवढं केलं की आज प्रत्येकाच्या अंतःकरणात जागा आहे ना. त्यांची कीर्ती आहे की नाही महाराज? 400 वर्ष निघून गेले तरी माझ्या तुकोबाची कीर्ती आहे. आणि ती कुठे सगळ्याकडे ती सुगंध पसरला त्या कीर्तीचा. त्याला भाडं लागलं नाही, या भाड्यालेच भाडं लागते फक्त, नाही का? म्हणून माणसाच्या जीवनामध्ये जर तुम्ही जन्माला मनुष्य रूपाने आला असाल तर काहीतरी कीर्ती करून गेलं पाहिजे. आणि ही या 4 भावंडाची कीर्ती आहे, नाही का? आणि जीवनामध्ये ही केलं पाहिजे दादा. दुसरं काही येत बरं कशासाठी केलं पाहिजे? जीवनाच्या उद्धारासाठी केलं पाहिजे, जगाच्या कल्याणाकरता केलं पाहिजे. आणि याच्यामध्ये जगाचं कल्याण आहे, नाही का? आज शिवजीची प्राण प्रतिष्ठा झाली. आणि प्राण प्रतिष्ठा कशी महाराज? तो परमात्मा निर्गुण निराकार परमात्मा आहे. तो आकाराला आणला, तो सगुण रूपात आला, नाही का? बरं मग त्या परमात्म्याला आपण काय केलं पाहिजे? साधू संतांच्या ठिकाणी जे संतांनी आपल्याला जीवन दाखवलं त्या रस्त्यानं आम्ही गेलो पाहिजे. त्या रस्त्यानं आम्ही अरे परमात्मा आपल्या भक्ताचं रक्षण करते. काय करते? आपा 2 गोष्टी ध्यानात ठेवायच्या. भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाशी सहाय. लक्षात घ्या, देव कोणाचं चांगलं करते? भक्ताचं एकतर दुर्जनाचं. खरं इमानदारीने सांगा, आपण भक्त आहो का? इमानदारीने सांगा, इकडे मनापासून सांगा, आपण भक्त आहो का? नाही. पर आपण दुर्जन आहो का? आम्ही पूर्ण दुर्जन बी नाही दादा. दुर्जन रावण होता, दुर्जन कंस होता. एवढी दुर्जनता असावी, हिरण्यकश्यपू सारखी असावी, नाही का? भगवंताचं नाम सुद्धा कोणाला घेऊ देत नव्हता, एवढं सामर्थ्य होतं महाराज. एवढी दुर्जन, एवढा असलेला हिरण्यकश्यप होता, तेवढं दुर्जनही सुद्धा आम्ही. बरं आम्ही तेवढे भक्तही नाही, मग आपलं भलं कोण करी? भक्ताचं रक्षण करायची जबाबदारी कोणाची? देवाची. दुर्जनाचा संहार करण्याची जबाबदारी कोणाची? देवाची. मग आपण कोणा मधले? लक्षात आलं का? आपला पत्ता देवाजवळ नाही. मग आपला उद्धार कोण करणार आहे दादा? देवाजवळ आपला पत्ता नाही कारण आम्ही भक्त नाही, देवाजवळ आपला पत्ता नाही कारण आम्ही दुर्जन सुद्धा नाही. आणि या दोघांचं तो भलं करते, दुसऱ्याचं भलं करत नाही. मग आता आमचं भलं कोण करीन महाराज? उद्धराया जन जड जीव. जड आम्ही जडही आहो, आम्ही जीव आहो. कोण आहो? आम्ही जीव आहो. उद्धराया आणि जन आहो. आता याच्यात बसले ना तुम्ही. मग आता याचा उद्धार करण्याची जबाबदारी कोणाची दादा? संतांची आहे. अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया अवतार
उद्धार कोण करीन महाराज? संत करतील. कोण करतील? संतांच्याकडे आपली जबाबदारी आहे. आपलं नेतृत्व स्वीकारलं कोण? जनाचं, जडाचं आणि जीवाचं. हे नेतृत्व स्वीकारलं कोण? संतांनी. मग संतांनी आपला निरोप द्यावा कोणाच्या जवळ? जगाच्या मालकाजवळ. देवा, तुम्ही जर भक्ताचं रक्षण करत असाल, नाही का, तुम्ही जर दुर्जनाचा संहार करत असाल, तर आमच्या सामान्य जीवाचा उद्धार कसा होईल बाबा? देवानं सांगितलं, स्पष्ट सांगितलं तुकोबरायला, जो माझ होय आनंद शरण तयाचे निवारील जन्म मरण, नाही का, जो मला शरण येईन ना बाबा, त्याच जन्म आणि मरण निवारण मी करीन. शरणागता शरण मीची एकू. जगाच्या मालकानं स्पष्ट सांगितलं की जो मला शरण येईन ना बाबा तुकोबराया, मी त्यांचा उद्धार करेल, नाही का, मी दुसऱ्याचा उद्धार करणार नाही. मग तुकोबरायानं प्रश्न केला, देवा असं असते का कुठं? ते अज्ञानी जीव आहेत. जन कोणाला म्हणतात हो? जड कोणाला म्हणतात? जो अज्ञानी आहे, नाही का. जन, जड आणि जीव हे आम्ही अज्ञानी आहो ना. देवानं सांगितलं, मग त्यांनी भक्ती केली पाहिजे. देवाला त्या ठिकाणी प्रश्न केला तुकोबरायानं, त्यांना काय कळते दादा, नाही का. मी तुम्हाला दृष्टांत सांगतो. अरे देवाला सुद्धा प्रश्न केला कोण? तुकोबरायाने. देवा तसं नाही करता येणार, तुम्हाला त्यांचाही उद्धार करावा लागेल. देवानं सांगितलं मी तसं करत नाही, मा डिक्शनरीत ते बसत. मराठीत सांगितलं देवानं, आपल्या डिक्शनरीत ते बसत. हा, मग देवाला त्या ठिकाणी प्रश्न केला तुकोबरायाने, देवा सांगा तुम्ही आता, एखादा माणूस समजा रस्त्यानं चालला आणि तो विहिरीत पडला आणि 25-30 फूट विहीर आहे, तो मेला नाही आणि तो बाहेर काढला. मग त्याला विचारलं, का रे बाबा तू रस्त्यानं चालला, तुला एवढी विहीर दिसली नाही? त्यानं सांगितलं की बाबा मला दोन्ही डोळ्यानं दिसत नाही. हे देवाला सांगून राहिले कोण? तुकोबराय, मला दिसत नाही. मग का हो बाबा तुम्ही, तो माणूस तर तिथं उभा होता, तो माणूस तिथं उभा होता, त्या माणसाला विचारलं, का हो हा माणूस तुमच्या देखत विहिरीत पडला राजा? त्यानं काय म्हटलं माहितीये का? तो म्हणे, आपल्याला रस्ता विचारल्याशिवाय त्यानं आपण कोणाला सांगत नाही. बरं म्हणे गड्या, बरोबर आहे तुझं, विचारल्याशिवाय सांगू नाही. मग लेका हा विहिरीत पडला ना, तेवढं तर सांगा लागत होतं पुढे विहीर आहे. नाही नाही म्हणे, आपल्याला त्यानं विचारलंच नाही. मग म्हणे पाहता या माणसाले पहिले हे विहीर दिसली नाही, नाही का. का दिसली नाही? डोळे नाही. जर डोळे असते तर त्याला विहीर दिसलीच असती ना. मग हा पडला का? याला डोळे नाहीत म्हणून पडला. मग तू डोळस आहेस ना बाबा, तुला तो दिसला ना, तो म्हणे मला दिसला तो पडला, तर पण त्यानं मला विचारलं नाही इकडे विहीर आहे म्हणून. मग तू तर डोळस होता ना राजा, तुला तर तू दिसला ना विहिरीत चालला, मग तुझं काम नव्हतं का सांगायचं? नाही म्हणे आपल्याला विचारलं नाही म्हणून सांगितलं. अरे तू आंधळा आहे ना. जसं आंधळ्या माणसाला रस्ता डोळस माणसानं दाखवला पाहिजे, तसं देवाला तुकोबराय म्हणतात की देवा तुम्ही कसं सांगता? अरे ते जन आहेत, ते जड आहेत, ते जीव आहेत, त्यांचा उद्धार करण्याचं सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल? जबाबदारी स्वीकारावी लागेल. आणि देवानं सांगितलं, ठीक आहे बाबा, मी निर्गुण आहो, मी निराकर आहो, मी त्या भक्ताकरता सगुण रूप धारण करतो. कोणाचा उद्धार करण्यासाठी? आमच्या जनाचा, जेडाचा, नाही का. मग असं म्हटल्यावर त्या ठिकाणी परमात्म्याने त्या ठिकाणी सगुण रूपात आपण काय करतो? त्या देवाची प्राण प्रतिष्ठा करायची, नाही का. आणि मग तुकोबराय, एखादी प्राण प्रतिष्ठा झाली आणि त्या परमात्म्याला सगुण रूपामध्ये मंदिरामध्ये आपण काय केलं? प्राण प्रतिष्ठा केली. मग आता ती प्राण प्रतिष्ठा केली तर पूर्वीच्या काळात कोणतीही अशी मीडिया नव्हती. काय नव्हती? मीडिया नव्हती. आणि मीडिया नसल्यामुळे त्याचं माजून तर करावं लागेल की नाही? पत्रकार तेवढं तर काम करीन की नाही तिथपर्यंत नेण्याचं. कसं दूरदर्शन केंद्र नव्हतं, आता 24 नाही 200 केंद्र लागतात एका बटनावर. मग तुकोबारायने त्या ठिकाणी काय केलं महाराज? प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर भगवंत कसं आहे महाराज,
राम अवतारामध्ये सरळ पाऊल आहेत, कृष्ण अवतारामध्ये एक वाकळं पाऊल आहे. आणि आणि आजचा जो अवतार आहे पांडुरंग पंढरीश परमात्म्याचा, विटेवरी ज्याचे पाऊले समान, असं परमात्म्याने पुंडलिका करता सगुण रूप धारण करावं. आणि त्या सगुण रूप धारण करून पंढरपूर पंढरीश परमात्म्याचं त्या ठिकाणी विटेवर ज्याची पाऊले समान, असं पाऊलं समान आहे. समचलदृष्टी विटेवरी साधी. समचलदृष्टी विटेवरी साधी. तेथे माझी हारी वृत्तीला हो. तेथे माझी हारी वृत्तीला हो. समचलदृष्टी विटेवरी साधी. समचलदृष्टी देवाला सगुण रूपात आणावं आणि त्या पांडुरंग पंढरीश परमात्मानं पंढरपुराच्या ठिकाणी जनाचा जडाचा उद्धार करण्याकरता जगाच्या मालकाला तिथं संतांनी आणावं आणि आमच्या करता संतांनी आमचा उद्धार व्हावा म्हणून परमात्म्याचं त्या ठिकाणी सगुण रूप धारण करून परमात्म्याला त्या ठिकाणी स्थापित करावं. तसंच आज वाडेगाव या ग्रामामध्ये पल्लाडी लेआउट मध्ये भगवान शिवजी सुद्धा विराजमान झाले, नाही का. मग एखादं जर एवढं प्रतिष्ठा झाल्यानंतर मग त्याचं माहिती तर झाली पाहिजे ना महाराज समाजाने. एखादं शिबिर जर आपण ठेवलं, शिबिर, आणि एखाद्या गावामध्ये शिबिर ठेवलं आणि त्याची माहितीच दिली नाही, शिबिर कशासाठी आहे? गोर गरिबाच्या कल्याणाकरता, आणि त्याचा प्रचारच केला नाही, त्याची माहितीच दिली नाही, तर मग काय होईल? कोण येईन का शिबिरात डोळे पायाले तुमचे तपासाले डॉक्टर जोड? हा, तसं एवढं मोठं परमात्मा सगुण रूपात यावा, जगाच्या कल्याणाकरता यावा, दीनदुःखितांचं जीवनाचा उद्धार करण्याकरता, त्याच्या इच्छा पूर्ण करण्याकरता यावा, आणि त्याचं काहीच जर कोणाला माहिती नसलं तर मग त्यावेळेस माणसाचा हात कधी वर जाते हो? कधी कधी वर जाते सांगा बरं. शाळेत हजेरी घेण्याच्या वेळेस कसा करते तो? यस सर, नाही का. अजून कधी वर जाते सांगू का तुम्हाला? अरे भारताची समजा पाकिस्तानची क्रिकेट चालू आहे, 2020, माहित आहे ना तुम्हाला. आणि त्या 2020 मध्ये भारताला जिंकण्याकरता एका ओव्हरामध्ये 15 रन पाहिजेत. किती पाहिजेत? आणि बॉल किती आहेत? 6. 6 बॉल, आणि त्यातले 3 बॉल संपले, राहिले किती? 3. आणि त्याच्यात विराट कोहलीनं 6 मारला. काय करसान तुम्ही? असं टाळ्या वाजवसान की नाही? पाकिस्तान जिंकावा असं वाटत असेल तर टाळ्या नाही वाजवणार तुम्ही. पण भारत जिंकावा, बर तुम्हाला कोण सांगितलं का हात वर करून टाळ्या वाजवायच्या? सांगितलं कोण? नाही. अजून एक सांगू तुम्हाला, तुम्ही रस्त्यानं निघता की नाही एखाद्या वेळेस, तुम्ही शेतकरी, सगळे शेतकरी वर्ग, आणि एकदम तुमच्या पुढे 7-8 फुटाचा साप यावा, काय करसान तुम्ही? काय येते तुमच्या तोंडात? बाप येते, बाप, है की नाही. आणि एकदम एखाद्या पायाला ठेच लागू द्या, काय येते? माय येते, नाही का. जसं हा आनंद प्रगट जर करायचा असला तर एकदम तुम्ही टाळ्या वाजवायचं तुम्हाला कोण म्हटलं नव्हतं. बर, अशी काही आपल्या संविधानामध्ये असं आहे का की बा दुःख झालं की बाप म्हटलं पाहिजे, आई म्हटलं पाहिजे, आणि एखादी भीती एकदम पुढे आलं की बाप म्हटलं पाहिजे, असं संविधानामध्ये कुठं पाहिलं का? नाही. पण तरीही सहज प्रगट होते. हो, तसं माणसाचा हातही कधी वर जाते महाराज की ज्यावेळेस आनंद होते, नाही का.
हो, तसं तुकोबरायला आनंद झाला. जगाच्या मालकानं निर्गुण निराकार परमात्मा भक्ता करता तो काय झाला, सगुण झाला. आणि सगुण होऊन जर परमात्मा आपलं जगाचं कल्याण करत असेल आणि देवानं मला माझं म्हणणं ऐकलं असेल आणि जनाचा जडाचा या ठिकाणी उद्धार करण्याकरता परमात्म्याने सांगितलं असेल की मी सगळ्यांचा उद्धार करतो, फक्त आता काय कर, हाकारुनी सांगे तुका. मग तुकाराम महाराजांना एवढंच सांगितलं की सगळ्यांना सांग बाबा की माझी फक्त भक्ती करा, माझ्या जवळ या, इच्छा तुमच्या पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. मग तुकोबारायने हात वर केला आणि सांगितलं, काय सांगितलं बाबा, उभारी ना ज्याप्रमाणे एखादं शिबिर असलं की आपण सगळ्या पत्रिका पाठवतो, सांगतो बाबा, नाही का, तसं तुकोबराय म्हणतात की उभारीला हात जगी जाणविली मात. नाही का, सगळ्यांना माहिती झालं पाहिजे की हे अधिष्ठान आहे. काय आहे? अधिष्ठान आहे. या अधिष्ठानावर सगळं मनोरथ पूर्ण करण्याची ताकद आहे, कारण जगाच्या मालकाचं सामर्थ्य आहे महाराज. तो या विश्वाचा काय आहे, मालक आहे. बडिया माझा पंढरीराव, तो हा देवाचाही देव. या जगामध्ये जर कोणी बलवान असेल तर तो विश्वाचा मालक आहे, नाही का. भगवान शिवजी आहेत, नाही का, आणि ते या विश्वाचे मालक आहेत. आणि मग त्या ठिकाणी जगाला कळावं, सामान्य जीवाला कळावं की या ठिकाणी सगळ्या इच्छा पूर्ण होतात. साधूचं कर्तव्य काय माहितीये का महाराज, इकडचा निरोप तिकडे देणे आणि तिकडचा निरोप इकडे देणे. कोणाचं कार्य आहे? साधूचं कार्य आहे. म्हणून जगी जाणविली मात. बर का हो, तुम्हाला जाणीव झाली की इथं अधिष्ठान आहे, इथं भगवान शिवजी प्राण प्रतिष्ठा झाली, आमचा काय फायदा महाराज? आम्हाला काय फायदा होणार आहे त्याचा? तुकोबारायचं काम कोणतं आहे महाराज? तुकोबारायचं या ठिकाणचं गारानं त्या ठिकाणी सांगणे आणि त्या ठिकाणचं गारानं. मग थोडक्यात सांगू का तुम्हाला, खासदार मंत्र्याचं काम काय असते, आमदाराचं काम काय असते? सरकारचा आलेला निधी प्रत्येक गल्ली गल्लीत पोच करणे. तुमची समस्या, पाण्याची टाकी पाहिजे, घ्या, नाही, रस्ता चांगला पाहिजे, घ्या. कोणाचं कर्तव्य आहे? आमदार खासदाराचं आहे की नाही? करते की नाही तुमचं काम? म्हणजे सरकारचा निधी तुमच्यापर्यंत यावा, तुमच्या समस्येचं निराकरण व्हावं. आणि अजून पुन्हा काही अडचण असली तर तुमची तक्रार तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम कोणाचं?
जो नेतृत्व स्वीकारते तसं संतांनी आमचं नेतृत्व स्वीकारलं. आम्ही याचक आहो ना दादा. आमची जी तक्रार आहे की अनंत जन्मापासून या जीवदशेला आम्ही प्राप्त झालो. वास्तविक आमचं खरं स्वरूप काय? परमात्म्याचं खरं स्वरूप आहे. पुन्हा आम्ही 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 आमचा जो आत्मा आहे तो परमात्मा स्वरूप आहे. पण आम्ही जगाच्या मालकापासून वेगळे झालो आणि जीवदशा प्राप्त झाली. कशी झाली सांगू तुम्हाला. तुम्ही मीठ पाहिलं ना, मीठ. मिठाचं खरं स्वरूप कोणतं आहे गुरुजी? मिठाचं खरं स्वरूप काय? पाणी म्हणजे समुद्र. बरं, ते का समुद्रापासून लेखाचं वेगळं झालं? लाट आली, लाट. आणि लाटीनं काय झालं? ते खाडीत गेलं, खाडीत. मग खाडीत गेलं ना, जा राजा, खाडीत गेलं तर काही नाही, पण वापस तर जाय. वापस गेलं नाही. आणि वापस ते लाटी बरोबर न गेल्यामुळे त्याला मीठ हे संज्ञा प्राप्त झाली. काय झाली? मीठ हे संज्ञा. मग त्या मिठाला फिरावं लागलं. कुठं? कंपनीत. कंपनीतून दुकानात. दुकानातून मिरची बरोबर लोक काय करतात? त्याला ताब्यावर कोणाले फिरणं चालू आहे. कोणाचं? मिठाचं. जवळपासून इथपर्यंत सांगायला ते चालू का? असं वाटत नाही रे राजा की आपलं तेच चालू आहे. अनंत जन्मापासून हे फिरणं आहे. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे अजित. पुनरुपी जननम पुनरुपी. हे मीठ वेगळं व्हायलाय ना दादा. तो परमात्म्याचं स्वरूप आहे. तो परमात्माची दुसरा. आणि हे परमात्म्याचं स्वरूप असताना मी वेगळा झालो नाही का. आणि या दुःखामध्ये, एवढ्या दुःखामध्ये मी फिरत आहो. मग का हो बाबा तुकोबाराय, तुम्ही म्हणता तिथं प्राण प्रतिष्ठा झाली, परमात्मा सगुण रूपाला आला, आमचा काही फायदा असेल तर जाऊ आम्ही तिथं नाही का. पंचायत समितीमध्ये समजा काही वाटप असलं तर गर्दी किती? फुकट. बरं फुकट. विकतले गर्दी होत. हा, मग तसं काही आमचा फायदा आहे का? मग येतो आम्ही नाही का. तुकोबराय म्हणतात तुमचा फायदा आहे. तुम्ही जे जे इच्छा कराल ते मी काय करतो? हो, परमात्मा पूर्ण करते. कारण परमात्मा आता सिंहासनावर बसले. सगुण रूपात त्यांनी आपलं स्वरूप त्या ठिकाणी आणलं. आता तुम्ही याचक आणा, फक्त तिथपर्यंत जा. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत. आल्या याचका पुरे धनी. देव बैसले सिंहासनी. तुम्ही आम्हाला सांगता की तुमच्या इच्छा पूर्ण करतात कोण? परमात्मा. मग इच्छा पूर्ण करतात असं एखादं उदाहरण तर द्या की
भगवान शिवजीनं कोणाकोणाच्या इच्छा पूर्ण केल्या आमचा भरोसा बसला पाहिजे की नाही? एखाद्या जवळून एखादी वस्तू नवीन जर आम्हाला घ्यायचं असेल तर आम्ही 4 ठिकाणी पाहतो. एक टीव्ही घ्यायची असली तर कोणत्या कंपनीची चांगली आणि कोण्या दुकानात चांगली, नाही का? मग तसं तुम्ही सांगता की तो परमात्मा तुमच्या इच्छा पूर्ण करते एक लोटा जल, नाही का? सगळे आम्ही आर्त भक्त आहो रे राजा. कोणते भक्त आहो? आर्त भक्त आहो. भगवंतानी गीतेमध्ये 4 प्रकार सांगितले भक्ताचे. 5 पूर्व किती? चतुर्विधा भजनते माम, नाही का? 4 प्रकारचे भक्त आहेत. आर्त तो आर्ताचे व्याजे, जिज्ञासू तो जाणावयाची लागी भजे, तिजीने इच्छेचे अर्थ सिद्धी, मग चौथ्याचे ठाई काहीच करणे नाही नाही का? 4 भक्त आहेत दादा. मग खरंच बाबा तुम्ही सांगता तो परमात्मा इच्छा पूर्ण करते, काही उदाहरण तर सांगा. तुकोबाराय म्हणतात आहे ना उदाहरण, सांगू तुम्हाला. अरे एक चोर होता. चोर कोण होता? जातवान चोर होता, जातवान. आणि पूर्वीच्या काळामध्ये त्या चोरानं चोरी करण्याकरता चोरी कुठे करायला गेला माहितीये तुम्हाला? मंदिरामध्ये. आणि मंदिर होतं ते भगवान शिवजीचं. आणि भगवान शिवजीच्या पिंडीवर ते गळती आहे ना, गळती आता आमच्या महाराजनं लावलीच, नाही का? प्रदीप भाऊन आणली, नवी आणली. आणि ती गळती कशाची होती? आमच्या मंदिरात पितळची आहे, पण त्या मंदिरात कशाची होती? सोन्याची गळती होती, सोन्याची. मग ती सोन्याची गळती थोडी पिंडीच्या वर होती. आणि पिंड मोठी असल्यामुळे त्या चोरानं काय केलं? ती सोन्याची गळती काढण्यासाठी त्या पिंडीवर उभा राहिला. कशावर? पिंडीवर उभा राहिला. भगवान शिवजीच्या पिंडीवर उभं राहावं, ती गळती काढावी सोन्याची. तेवढ्या जगाच्या मालकानं तिथं भगवान शिवजीनं प्रगट व्हावं आणि म्हणावं की राजा माझ्यावर कोणीतरी बेल टाकते, कोणी फुलं टाकते, समर्पित करते. पत्रम पुष्पम फलम तोयम, नाही का? पण आज पहिला भक्त मला सापडला की ज्यानं माझं सर्वस्व मला अर्पण केलं. म्हणजे शरीर उभा होता ना देवाच्या पिंडीवर, सर्वस्व असं अर्पण करणारा पहिला भक्त तू आहे. सांग काय इच्छा आहे राजा? आता हा चोरच आहे ना, चोराची इच्छा काय असेल दादा? चोराची इच्छा काय असेल? चोराची इच्छा तीच आहे, मला धन प्राप्ती व्हावी. त्यानं त्या ठिकाणी देवाच्या पुढे भगवान शिवजीच्या भोळ दैवत आहे महाराज, भगवान शिवजीच्या पुढे इच्छा केली की मला धन प्राप्ती झाली पाहिजे. आणि शिवजीनं सांगितलं तथास्तु, तुला एवढं धन भेटेल पुढच्या जन्मात की या विश्वाच्या धनाचा मालक तू असशील. तुम्हाला माहितीये धन किती आहे? सगळं किती आहे? मोजलं का कोण? तुमच्या घरचं, आपल्या घरचं का हो? भिकाबा तुम्ही किती केले जमा? हे असं सगळ्याच माहित आहे का आपलं कोणाला? गुरुजी जोड किती असतील, आमच्या विठ्ठल महाराज जोड किती असतील, पुंडलिक बॉन किती दाबले असतील, यायचं सगळ्याच सांगता येईल का? कोणाला करता येईल हिशोब? सागर दादा हा. पण हिशोब आहे महाराजाचा. धन किती आहे? नवनिधी. किती आहे? नवनिधीचा मालक झाला तो चोर. आणि त्याचं नाव आहे कुबेर. कोण आहे? कुबेर. आणि एवढी कृपा करणारे भगवान शिवजी आहेत. किती साधं दैवत आहे हो, किती भोळ दैवत आहे, नाही का? किती भोळ आहे सांगू अजून तुम्हाला. अरे आल्या याचका पुरे धनी, प्रत्येक याचकाची आर्त भक्त असू द्या, अर्थार्थी असू द्या, जिज्ञासू असू द्या, नाही का? कोणताही साधक असू द्या, त्याची इच्छा पूर्ण करते. अरे एका बहादरानं तर काय मागितलं? पत्नीच मागितली. तुझी पत्नीच दे देवा. विचार करा, देऊन टाकलं, नाही का? कोणाला? रावणाला, नाही का? जे किती भोळ दैवत आहे. म्हणजे तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करते, त्या लौकिक जगातल्या असू द्या की त्या अलौकिक तत्वातल्या असू द्या. लौकिक समजते का तुम्हाला? लौकिक आम्ही मागतो दादा, जगाच्या मालकाच्या पुढे काय मागावं हे सुद्धा आम्हाला कळत नाही. आणि आमची तेवढी लायकी सुद्धा नाही, नाही का? आम्हाला कळत नाही की जगाच्या मालकाच्या पुढे काय मागितलं पाहिजे. पण खरा भक्त आहे ना दादा, तो जगाच्या मालकाला काही मागत नाही, उलट जगाच्या मालकाचीच काळजी त्याच्या अंतःकरणात असते. तो खरा भक्त आहे. आल्या याचका पुरे धनी. धनी म्हणजे इच्छाही सुद्धा होते आणि धनी म्हणजे मालक सुद्धा होते.
आणि या विश्वाचा मालक, या ब्रह्मांडाचा मालक तो परमात्मा आहे. त्या परमात्म्याच्या पुढे आपल्या इच्छा पूर्ण करण्याकरता आज परमात्म्याची प्राणप्रतिष्ठा झाली. आल्या याचिका पुरे धनी. हो. आणि केलं कोणाकरता महाराज? एका आईच्या संकल्पनेतून केलं की नाही मंदिर. आईची इच्छा होती, आमच्या प्रदीप भाऊच्या आईची इच्छा होते, आणि त्या इच्छा पूर्ण करण्याकरता एकाच्या कैवारे एकाच्या कैवारे एकाच्या कैवारे एकाच्या कैवारे एकाच्या कैवारे देव बैसले देव बैसले पुंडलिकासाठी परमात्मा कुठं आले? पंढरीत आले. आणि आता कोणाकोणासाठी येत? आता म्हणजे आले कोणासाठी? एकाच्या पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी वनी झाला येता, आला एका करता. पण आपला किती फायदा करून महाराज? सगळ्यांचा फायदा झाला की नाही? वस्तू एखादी आपल्या घरी एका करता आणतो, पण ती सगळ्याच्या उपयोगात येते की नाही? गाडी घेतली एकट्यासाठी, न्या बाबा तुम्हाला पाहिजे तुम्ही न्या, एक दिवस तुम्ही न्या, शेजारी नेतात. ती एक वस्तू एका करता आणली पण सगळ्यांच्या उपयोगात येते ना दादा. हे साऊंड आणला आमच्या दादानं. कोणा करता आणला? कीर्तना करता, पण लग्ना करताही नेतात. म्हणजे किती उपयोगाचा झाला. तसं परमात्मा एका करता आले, एकाच्या कैवारे. कोणा करता आले होते? पुंडलिका सारख्या भक्ता करता सगुण रूप धारण परमात्म्याने केलं, नाही का? आणि परिणाम सगळ्यांचं भलं, नाही का? आजही तिथं जा, भगवंताची समचरण दृष्टी आहे. त्यानं फक्त दृष्टी समय, आणि त्या जगाच्या मालकाने एकदा पाहिलं की त्या भक्ताचं कल्याण होते. म्हणून एकाच्या कैवारे उगवी बहुताचे गोडे, नाही का? तुमच्या जीवनातलं सगळ्या दुःखाची निवृत्ती करतात. विठोबा रखुमाई. सगळ्यांना या ठिकाणी थंडी वाजून राहिली, नाही का? कूलर लावा लागते का? आमच्या पुंडलिक भाले कूलर पाहिजे आहे का? प्रदीप भाऊ व्यवस्था करता का कूलरची? म्हणून आपल्या या थंडीची वेळ आहे. आपण हा करचडा सकाळी काढू. सकाळी तुम्ही जसं आपण उन्हात, मग चांगलं वाटते का? कूलर लागला होता, कूलरही लागला होता, आणि 10 वाजले आणि पुढे आमच्या माणसाले जाणं आहे की नाही? एकाच्या कैवारे उगवी बहुताचे गोळे. सगळ्यांना थंडी वाजून राहिली, त्या थंडीत तुमची थंडी करून घ्यायची नाही. आपलाही वेळ आता या ठिकाणी अटपत आला. पूर्ण करू आपण या ठिकाणी की बाबा तुकोबराय आपलं या ठिकाणी जगाच्या मालकाचं या ठिकाणी सगुण रूपात आल्यानंतर भक्ताचा उद्धार करण्याचं सामर्थ्य. आज प्राणप्रतिष्ठा झाली, ज्यांनी केली त्यांच्या जीवनामध्ये, त्यांनी आपल्या जीवनात काहीतरी करून गेले. देशाकरता, धर्माकरता, देवाकरता जगलं पाहिजे. गेल्यानंतर ही कीर्ती उरावी असं वाटत असेल तर, नाही का? आणि उरावीच नसून वाटत, काहीच आपलं नाही वाटत, समजा राहिलं पाहिजे, तर मग काही करायची गरज सुद्धा नाही. पण चारही भावंडांनी आईची इच्छा पूर्ण करण्याकरता एवढं भव्य दिव्य असं मंदिर केलं राजा. असेच पुत्र प्रत्येक आईच्या पोटी यावे आणि आईची इच्छा पूर्ण करण्याकरता, नाही का, आपलं देह त्या ठिकाणी झिजवावा. अशा प्रत्येक आईच्या कुशीमधून चांगल्या रत्नाची इच्छा, नाही का, त्या समाजानं करावी असं वाटत असेल तर मायबाप पुण्यवान असले तरच असे पुत्र पोटी जन्माला येत असतात की जे आईची इच्छा पूर्ण करण्याकरता जगतात, नाही का? म्हणून हा देशही पवित्र आहे. या देशाची आई सुद्धा पवित्र आहे. हा विदर्भही सुद्धा तेवढाच पवित्र आहे दादा. अरे रुक्मिणी सारखी पवित्र माता या भूमीमध्ये जन्माला येते. अरे अहिल्या नावाच्या आपल्या अगस्त्य ऋषीची लोपामुद्रा सुद्धा याच मातीमध्ये जन्माला येते. एवढंच नाही तर
जिजाऊ माता सुद्धा या विदर्भातच जन्माला येते, आमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या नाही, आमचा बुलढाणा जिल्हा आहे नाही का. अं, याच मातीमध्ये जन्माला येते. अजून सांगू, अजराजाची आई सुद्धा आपल्याच असलेल्या विदर्भातली आहे. म्हणून कन्येला जन्म, कन्या रत्न या विदर्भात जन्माला येते महाराज. महावीरांनाही सुद्धा जन्म देणारा हा विदर्भ आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की जगाच्या मालकाची सुद्धा, विश्वाच्या मालकाची सुद्धा अर्धांगिनी प्राप्त करण्याकरता त्या विश्वाच्या मालकानं आमच्या विदर्भात यावं, एवढं या विदर्भात सामर्थ्य आहे, नाही का. म्हणून अशा आईच्या कुशीतूनच चांगले पुत्र जन्माला येत असतात. आणि हे पवित्र कुळ आहे महाराज. आणि अशा पवित्र कुळामध्ये आईची इच्छा पूर्ण झाली आणि आज त्याकरता प्राण प्रतिष्ठा होऊन भगवान शिवजी आपल्या मंदिरामध्ये विराजमान झाले. उद्या काला होणार आहे का, आला नाही का. उद्या काल्याचा दिवस आहे आणि काल्याच्या प्रसादाचा आपण या ठिकाणी, कीर्तनाचं या ठिकाणी उत्सव होईल, कीर्तन होईल. हरिकीर्तन झाल्यानंतर प्रसाद आणि मग नंतर महाप्रसाद. आज एकादश असेल ना सगळेले, कोणा कोणाले आहे. अरे व्रत एकादशी करा, उपवास करील उपवासी, नाही का. हे एकादशी पर्व काळ आहे, हा साधला पाहिजे. जसा आमच्या या परिवारानं पर्व काळ साधला ना, तसा आमच्या भविष्यानं सुद्धा पर्व काळ, हा पर्व काळ मोठा पर्व काळ आहे. दशमी पासून सुरू होतो दादा, तर 12 पर्यंत एकही असं उपवास, कोणती असलेली उपासना नाही की तिचा पर्व काळ 3 दिवस पर्यंत चालते. जेवढी उपासना आहेत ना, त्याचा पर्व काळ 3 दिवसाचा फक्त एकादशीचा. बरं तेवढ्यानं का आम्ही मरू का महाराज? उपाशी राहिल्यानं मरसाल तुम्ही हा. अरे विज्ञानानं सुद्धा सिद्ध केलं की तुम्ही 15 दिवसातून एक दिवस जर उपवासी राहिले तर तुम्हाला कॅन्सर सुद्धा होणार. तुमच्या कॅन्सर सारख्या पेशी सुद्धा संपून नष्ट होतात. फक्त उपवास करा एकादशीचा. त्या उपवासानं अंतःकरण वृत्ती शुद्ध होत चालते. आणि या एकादशीच्या पर्व काळात आपण भगवंताचं नामचिंतन करत राहिले. आणि ते उपवास कसा करायचा, संध्याकाळी दशमीच्या दिवशी म्हणजे एक भाकर जेवण करायचं, 1.5 खायची. सकाळी संध्याकाळी सांगायचं साबुदाणा शिजून ठेव, वडे पाहिजेत आपल्याला, ते वडे खायचे. अजून अजून घंटाक भऱ्यानं खिचडी साबुदाणाची, तेही चालतंय. मग फळही चालतात. संध्याकाळी त्याला लिटरभर दूधही पाहिजे, अजून भगरही पाहिजे. एवढं जर तुम्ही खात असाल तर ती एकादश नाही, नाही का. एकादशीचं व्रत करा, तुम्हाला कोणतीच बिमारी होणार. पण ती कशी केली पाहिजे, दशमीला एक टाइम जेवलं पाहिजे, सकाळी 12च्या आत. संध्याकाळी फराळ नाही. दुसऱ्या दिवशी एकादशीला फक्त पाणी प्यायचं किंवा दूध घ्यायचं. आणि तिसऱ्या दिवशी 12च्या दिवशी सकाळी 9 वाजता जेवण करायचं, संध्याकाळी काही नाही. अशी एकादश फक्त 12 महिने करा, तुम्हाला दवाखान्यात जाण्याची गरज नाही आणि कोणती बिमारी सुद्धा होणार नाही. झाली तर मी खर्च लाईन तुमचा. फक्त इमानदारीने एवढी एकादशी करा, फक्त 12 महिने करा. तुमच्या शरीरात बदल नाही, तुमच्या मनात बदल झाल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या अंतःकरण वृत्तीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही आणि भगवान शिवजीची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार. पण आमची तेवढी मानसिकताच नाही राहिली. आम्ही उपाशीच राहू शकत नाही. कारण आमच्याजवळ जे गाडीमध्ये कोठा असते, कोणता कोणता काय म्हणतात ते, रिझर्व कोठा, तो कोठा आमच्याजवळ राहिला नाही. ते टाकीच आहे डायरेक्ट कॉकवर, ते सरलं की गाडी. आणि ज्यांच्याजवळ रिझर्व आहे ना, रिझर्व, ते राहू शकतात. 3 नाही 4 दिवस राहतात, नाही का. आणि असं व्रत करा. असं व्रत जर केलं ना, तर निश्चित भगवान शिवजीची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही आणि सगळ्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबराय म्हणतात की बाबा, मी दोन्ही ठिकाणचं पाहतो. देवानं सांगितलं ना तसं करा, तर मी तुम्हाला इथं सांगतो तसं करा, नाही का. जसं एखाद्या खासदाराजवळ सांगता की या गल्लीत हे करायचं, तुम्ही सांगता की नाही, मग तू सरकारच्या इकडे निवेदन करते, ठराव पास होते, तिकडून तुमचा निधी येते, तुमच्या इच्छा पूर्ण होतात, नाही का. तसं आपणही आपल्या जीवनामध्ये आपलं भलं व्हावं तर संतांचं ऐकलं पाहिजे. तुकोबराय म्हणतात की बाबा, मी हे दोन्ही ठिकाणचा निरोप देणारा मी आहे.
नाही का मी वैकुंठहून आलो त्याचसाठी आलो की जगाचं जडाचं जीवाचं कल्याण व्हावं म्हणून नाही का दोन्ही ठाई दोही ठाई ठाई तुका दोही ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम
जय